प्रिय रसिकांनो, अशाच प्रकाराचे आणखी नवनवीन गाणी पाहण्यासाठी समृद्धी मीडिया यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हावर क्लिक करा, म्हणजे समृद्धी मीडिया यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. सांग मला, नाही तर मला तुम्ही घेऊन चलते शाळेत. का बोलता अलिशा? बघा तो मास्तर मिळाला शेवटी. बंधूंनो, गाण्यापेक्षा ऐकणारे चतुर असतात. गाण्याची गोडी लागली तर बसतात, नाही तर बाई म्हणती इकडे इतिहास आहे, याच्याकडे फक्त गाणे ढबळक 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 ढबळक. बाई तुझे वाजवणारे पिक्चर मध्ये वाजवत असते आणि माझ्या सगळे फॉरेन रिटर्न आहेत. एक असा देश नाही की जिथं माझे वाजवणारे गेले नाही. मग ते थायलंड असेल, लंडन असेल, इंग्लंड असेल. आणि 4 दिवसाच्या टूरवर चाललो अमेरिका जाऊन राहतात. तारीख बाई म्हणाली याला इतिहास काय माहिती नाही, याच्याकडे फक्त गाणे. बाई हो निशाजी, मला इतिहास जरी माहिती नसतं तर मला भूगोल नाही माहिती. विजय मात्रे बरंच बाई काही म्हणून गेलेली आहे. बहुत अच्छे बेटा, ऐसा ही रखना, तो मजा आता है गाने में. बरंच काय आपण ऐकलेलं आहे. बाई म्हणते बंधूंनो, एक तर मी जो शेर गायला ना तो हिला कळलाच नाही म्हणत. सरपंच साहेब, आरसोळ साहेब आणि हिरामन दादा, मी शेर काय गायला, काशी की कला जाती थी, मथुरा में जन्नत होती थी, अगर एक शिवाजी पैदा ना होता तो सबकी सुन्नत होती थी. ही काय म्हणती, शिवाजी महाराजांच्या सोबतीला मुसलमान फौज होती. मान्य बाई, पण हे कधी शिवाजी महाराज जन्माला आला असं चालतं? शिवाजी जन्माला आला म्हणून ती मुसलमानाची फौज होती. बाबासाहेब जन्माला आला नसतं तर ही जयंती झाली असती. मग ही इथं आली असती आणि मी इथं आलो असतो. म्हणून तुला मी म्हटलं इतिहास मला माहिती नाही, पण मला भूगोल लय माहिती आहे बाई. आणि माझ्यासारखा भूगोल कोणचा मायचा सांगू शकत नाही, तुला सांगतो. कारण त्या भू मध्ये गोल आहे. भू भाऊ खाली बस. अरे मुलगीची सर साजरीला येणार नाही. भाऊ आणि नेत्यांना, कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, हिच्याकडे फक्त बोलबच्चन आहे, गाणं कमी, बोलबच्चनच जास्त. आपल्याकडे बोलबच्चन नाही, आपल्याकडे डायरेक्ट आपण डायरेक्ट सुरू बाई. मग असं सुरू, तसं सुरू, कसं अरे मुलगीची सर साजरीला येणार नाही. मुलगीची सर साजरीला येणार नाही. अगं या फुंक्याची सर त्या बाळीला येणार नाही. अगं फवऱ्याची सर त्या जाळीला येणार नाही. रात्र पाळीची पाळीची मजा आणि त्या दिवस पाळीला येणार. माय मावल्या बसल्या, मी चांगलंच गावाचा गायक, माझं फक्त नाव बदनाम आहे. आणि खरं म्हणजे ह्या बायांनी माझं नाव बदनाम केलं.
पाहिजे माहितीये काय पाहिजे वायर म्हणला इलेक्ट्रिकचा झटका पाहिजे वायर म्हणला इलेक्ट्रिकचा झटका पाहिजे कुणाला रतन खत्रीचा अरे मटका पाहिजे लाडक्या बायकोचा लाड लटका पाहिजे पण अशा मुजोर बायला रोज मारताचा मारलेला खाऊन तुम्ही मारत नाही भाऊजी यार अशी त्याला परत उचलत नाही पाहिजे बाळ भीमा माझ्या पार्टीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे आणि बंधूंनो ही खरं स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपल्या समाजामध्ये एक नामवंत अशी ही गायिका आहे की जिने स्वतःचा पैसा लावलाय त्या पिक्चरला मी पिक्चर काढतोय पण मला प्रोड्युसर कोणी भेटायला बंधूंनो एका एका बालकाचा वाढदिवस असतो आणि त्या बापाला लय खुशी होती आणि मग तो बाप अख्ख्या गावामध्ये सांगत सुटतो काय सांगत सुटतो हे गाणं तुम्हाला कळेल मला माहिती आणि मग तो बाप अख्ख्या गावात सांगत सुटतो विनोद भाई अख्ख्या गावात सांगत सुटतो माया पोराचा वाढदिवस आहे सगळ्यांनी या मग एक अशी बी आलेली असते तिथं वाढदिवसाला हिला बोलवत नाही कुणी पण आजूबाजूच्या बाहेर बघून ही येते तिथं आणि मग तो बाप आल्यानंतर काय म्हणतो गीतातून सादर करतात निशाजी खाली तो बाप म्हणतो हॅलो बेटा और तो खाली अबे तो खाली कुणी तलवारीने कापतो कुणी सुरीने कापतो आम्ही बोटानेच कापतो असं कारण बोटाची मजा आहे ना बाई अशी खाली कापला वरती फोडीला अरे खाली कापला अरे वरती फोडलाय सुरू झाला अरे खाली कापला एक बाप आपल्या लेखाबद्दल बोलतोय अरे खाली कापला आणि वरती फोडलाय अरे वरती फोडलाय निशा खाली कापला वरती फोडलाय
नाही तर काय काय लोकांना सवय असतील लय काळ. अरे काळा कोळा भरून नका त्याला, अरे काळा कोळा भरून नका त्याला. ए, किती मोठा झाला मग. तो बाप आपल्याला एकाबद्दल म्हणतो, चपळ हाय किती मुक्कामी फिरत राहून बघाना, राहून बघाना, राहून बघाना, चपळ हाय किती मुक्कामी फिरत राहून बघाना. मग शेजारच्या त्या शेजारच्या पोरीचा ओढतोय. अगं झगाग वाऱ्यावरती शेजारच्या पोरीचा ओढतोय सांगा. त्याला मी सांगितलं असं नाही ओढत, ए, असं वाटत. अरे त्या शेजारच्या पोरीचा ओढतोय ओढतोय ओढतोय. आणि किती मोठा झाला माझा. माझ्या मुलाला फार प्रमाणाने आवडतो आणि तुम्हाला मी आवडेल. माझ्या मुलाला बॉल खेळायची नाही सवय. काही रबराचे बॉल असते, काही टेनिसचे बॉल असते. रबराचे बॉल म्हणजे कसे ते लागतात आणि आता आले प्लास्टिकचे बॉल. पण तो माझा मुलगा काय म्हणतो, अरे कडक बॉल म्हणतो खेळा या द्या मला. कडक बॉल म्हणतो खेळायला द्या, पण कसा खेळाच्या आणि म्हणतो सोळा. अरे किती मोठा झाला.
अर्थ आहे माझा. किती मोठा झाला माझा बाबू. बाबू म्हणजे त्या मुलाचं नाव असतं, नाही तर बायला वेगळा बाबू वाटायचं. बाबू म्हणजे त्या मुलाचं नाव असतं. अरे खाली कापला खाली कापला वरती फोडलाय. अरे वरती फोडलाय. गायसाहेबांच्या गाण्याचं उत्तर देणार आहे. माय माऊल्या पण आहेत आपल्या समाजाचे, इतर समाजाचे वाईट गाणार नाही. जे गायकाने गायलं त्याचं उत्तर देणार आहे. आणि जे मगाशी सांगितलं का आमच्या सुभेताई यांनी आमचा मानपान केला आणि एवढं सुंदरसं त्यांचं घर वाटलं, त्यांचा स्वभाव वस्तुस्थिती आहे खरंच सोज्वळ आणि एकदम हळव्या मनाचे. हॅलो हॅलो आणि प्रेमळ अशा आमच्या त्या ताई दिसली, आमच्या सुर्वेताई, हिरामनची सुर्वे साहेबांची सुनबाई आणि बाबासाहेबांची सर्व महापुरुषाची जयंती करत आहेत. एवढी हिंमत पुढाकार घेऊन त्यांच्या बरोबर आमचे आदरणीय माझा आदर्श आमचे MD कांबळे साहेब, आमचे संतोषजी अडसुळे साहेब, शंकर कांबळे साहेब, भाई एलियन सत्तानी साहेब, सर्व आदरणीय कार्यकर्ते बांधव, सर्व त्यांच्याबरोबर सहकार्य करणारे, एकजुटीने राहणारे, फार मोठी गोष्ट आहे. फार छान वाटलं. पण गाय साहेब बोलताना एक शब्द बोलून गेले की बाई आल्याच्या नंतर म्हणे मस्त मटण बनले ना आपण खाल्ले असेल. माझ्या आधी तू आला, एवढं खाऊ नको का जुलाब लागेल सकाळी. कारण मी जेवण करतच नाही,
विचारून मी जेवलीच नाही. यांना असा बोकडे हाणला का याला सकाळी या गावामध्ये जावंच लागतं. आणि मला म्हणतात भगत निशा भगत आणि पाठवीन तुला इथून टिंब टिंब. आपण ऐकलं रात्र पाळीची मजा दिवस पाळीला येणार नाही म्हणे. बघ ना होत नाही. आणि आपण गाणं ऐकलं खाली कपल्या केक वरती भरलंय फुगे आणि बघा किती मोठा झाला माझा बाबू बघा. बघा किती मोठा झाला माझा बाबू बघा. कुठे आहे रे तुझा बाबू दाखव. नाहीतर माझा बाळ विमडा माझा बाबू बघ कुठकुठीत. असा बाबू दाखव. काय सुरुवात आहे. नाहीतर माझा बाबू बघ कसा कुटकुटीत. बाळ विमडा तुझा बाबू कुठे झाला म्हणे माझा बाबू एवढा मोठा बघा. फक्त एवढा 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 का तुझा बाबू एवढा. हा जेव्हा गाणे म्हणत होते तेव्हा तुम्ही झोपली होते ना. आता ओरडायला असू द्या. जसं इकडून गायलं तसं जाईल. आपण कोणाची उधारी ठेवत नाही. बोलण्यात चालण्यात भारी उपड्या दिसतो. बोलण्यात चालण्यात भारी उपड्या दिसतो. सूर्य दादा सतानी साहेब कांबळे साहेब संतोषजी बोलण्यात चालण्यात भारी उपड्या दिसतो. आमचे सरपंच साहेब परशुरामजी आणि आमचे संजयजी सरपंच साहेब यांनी लक्ष द्यायचं. बोलण्यात चालण्यात भारी उपड्या दिसतो. शोधणारा पानाच्या हा टपऱ्या दिसतो. बायकात जाऊन वाजवणारा हा टिपऱ्या दिसतो. आणि हा राहुल शिंदे पुण्याचा बघा कसा भामट्या झिपऱ्या दिसतो. अजून एक आपण ऐकलं म्हणे बाईकडे गाणं नाही फक्त बोल बच्चन. तुम्ही सांगा माझ्याकडे गाणं नाही का. अरे बोल बच्चनच गाणं चालतंय. आदरणीय जे समाजसेवक माझा आदर्श हिरामनजी सुर्वे साहेब यांना शेअर पटला 500 रुपये. टाळ्या तरी वाजवा. त्यांचं काय म्हणणं आहे. बोलण्यात चालण्यात भारी उपऱ्या दिसतो. शोधणारा पानाच्या हा टपऱ्या दिसतो. बायकात जाऊन वाजवणारा टिपऱ्या दिसतो. आणि हा राहुल शिंदे पुण्याचा भामटा कसा झिबऱ्या दिसतो. आता याचे केस बघा. मग तो बाई किती लांब लचक याचे केस एवढे वाढलेत की हा पोरगी आहे का पोरगा आहे यांनी टाकले कळत. आता ही फॅशन पहा. तिकडून पंख्याची हवा आली का कोंबडीचे डाले दिसते. पंख्याची हवा बंद झाली का असं करते झोपते. हवा आली का मध्ये फाट्या फुटते असं होते. अरे हा सरळ रस्ता आहे. वाकडा चालतो कशाला. उगीच कोंबड्या वाणी झुरतो कशाला. घरची सोडून ती बिचारी राणी या बाजूच्या पारूवरती मरतो कशाला.
येणार नाही. आदरणीय उपसरपंच साहेब गणेशजी पाटील साहेब यांच्यातर्फे 200 रुपये आले. धन्यवाद. रात्र पाळीची मजा दिवस पाळीला येणार नाही. थोडा आवाज वाढवा. थोडा काय सतत कार्यक्रम चालू आणि वातावरण असं उघड असलं की आवाज आमचा जरा भारी पडतो. मी सोयीचा बोलते हा वाकड्यात शिरतो. कसाही बोलतो आणि कसाही चालतो. अहो पिसाळलेल्या कुत्र्यावानी हा कुणालाही चावतो. मग हा रात्र पाळीचा नाही दिवस पाळीचा दिसतो. आणि अजून कोणत्या 3 पाळीचा आहे काय माहिती. काय साहेबांच्या गाण्याचं थोडक्यात उत्तर देणार आहे. अरे आहे याचा बाबू लय लहान आहे. काही कळत नाही त्याला. अजून अक्कल आलेली नाहीये. अरे गरमीचे दिवस आले. टकलं करून घे बाबू. केस बिस नाहीतर पिंड येते टकल्यावर. खाली गबला की वरती भोरलंय भोगा. आणि किती मोठा झाला याचा बघू बघा. म्हणून म्हणायचं आहे. अरे घेतला कमरेवर कारण सांगते तुला. कारण लहान बाबू आहे ना. एवढीचा याचा बाबू केवढा आहे. लहान. एवढीच केवढा आहे रे. मान हलू नको. शिपरे आलं. अहो कमरेवरती घेतला कारण घेतला कमरेवर कारण सांगते तुला. घेतला कमरेवर सांगते कारण तुला. आणि पोलिओ न बाबू झाला या चालू. सुरुवात आहे कशा हसतात तोंडाला. याच्या बाबूला पोलिओ झाला आणि याचा बाबू झाला कसा. इकडे बघ रे. एमडी कमी साहेब. लुला पडलाय. असा लुला घाला. लुला याचा बाबू असा लुला. मला बाबू सांगतो. अरे
चोपड़ी में सब है मेरे खोपड़ी में ए तुझा लुला याला इंजेक्शन द्यावं लागतात पोलिओची वर्षातून डोस 5 याच्या पोलिओ झाला म्हणून बाबूला याच्या लुला घेतला अरे घेतला कमरेवर अरे घेतला कमरेवर कारण सांगते तुला राहुल अरे घेतला कमरेवर कारण सांगते तुला बाबू याचा चालायला पाहिजे का नको कमरेवर घेतला ना लुला झाला हो याचा लुला बाबू उभाच राहीना यांनी सांगितलं म्हणून मी सांगितलं अरे घेतला कमरेवर कारण सांगते तुला पोलिओ न बाबू तुझा झाला राहुल अजून एक गोष्ट तुला सांगते माहित नसेल मी आरोग्य खात्याला आहे मेडिकल सोशल वर्कर त्यामुळे सर्वांना माहिती आहे आम्ही बुधवारी आहे ना पुढे महाराष्ट्रामध्ये सर्टिफिकेट देतो हँडिकॅपचं पोलिओ ज्याला झाला असेल त्याला हँडिकॅपचं सर्टिफिकेट देतो तुझ्या बाबूला हँडिकॅपचं सर्टिफिकेट पाहिजे असेल उल्हासनगरला आधार कार्ड घेऊन पोलिओचं हँडिकॅप सर्टिफिकेट देतो तुला दुसरा आहे का दुसऱ्याला फोडायला सांगतोय फुगा दुसऱ्याला फोडायला सांगतोय फुगा दुसऱ्याला फोडायला सांगतोय फुगा पण होत नाही अजून याचा बाबू दुसऱ्याला फोडायला सांगतो फुगा तर होत नाही अजून याचा बाबू उभा एवढंच आहे लहानचा आहे ना 1 वर्षाचा आहे आणि त्याला झाला पोलिओ लुल्ला झाला लुल्ला त्याला एवढा राग बी येतो माझा हसायला बी येतो त्याला असं वाटतंय का कुठं एखादी भेटली काही कान पटक मारावं असं वाटत असं घरात कधी कधी पण ते काहीच करू शकत नाही कारण लुला झालंय अरे घेतला कमरेवर कारण सांगते तुला घेतला कमरेवर कारण सांगते तुला आणि पोलिओ न बाबू याचा
रीत आहे जुनी पाहिलं तपासुनी अरे असा राग हात बघतोस काय अरे रीत आहे जुनी पाहिलं तपासुनी आणि असा अरे असा राग हात बघतोस काय असा राग हात बघतोस काय आणि पोरा तुझ्या पॅन्टीत काहीच नाही राहुल वाईट चांगले विचार तुम्ही घ्या वाईट विचार याला द्या पोरा ए राहुल पोरा तुझ्या पॅन्टीत काहीच नाही रीत आहे जुनी पाहिलं तपासुनी रीत आहे जुनी पाहिलं तपासुनी असा राग हाण बघतोस काय अरे असा राग हाण बघतोस काय अरे असा राग हाण बघतोस काय राहुल तुझ्या पॅन्टीत काहीच वाईट विचार याला द्या चांगले विचार तुम्ही ठेवा अर्थ शेवट सांगणार आहे पोरा तुझ्या बँकेत काही नाही अरे अरे खोटे अरे खोट नाही खोट सांगत नाही मी खोट सांगत नाही मी खोट हवं तर तपासून घे तुझ्या हातानं मीठ सांगत नाही मी खोट सांगत नाही मी अरे हवं तर तपासून घे तुझ्या हाताने नंतर बोलू नको वाद घालू नको नंतर बोलू नको वाद घालू नको तुझ्या फटक्यात
शेवट आहे का? एक खेड्याची अडाणी खेडवळगडी अशी खेड्याची कामवाली असते याच्या घरात, आणि त्या कामवालीला हा अंगातले कपडे मशिनीमध्ये धुवायला देतो. याच्या खिशामध्ये काही पैसे, काही फोटो, काही लवचित्ते, काही काय असतील ती धुवून टाकते, तपासून टाकते. हा म्हणतो तिला धुतल्याच्या नंतर पॅन्टी जेव्हा पॅन्ट याला आठवण येते तेव्हा म्हणतो तिला का याच्यामध्ये माझे पैसे होते, याच्यात हे होतं ते होतं, माझं असं असं होतं, तू टाकलं, तू घेतलं. तेव्हा ती कामवाली यायला सांगते, अरे बाबा राहुल, तुझ्या पॅन्टीत काहीच नव्हतं, रिकामी पॅन्ट होती, मी धुवून टाकलं. अरे बाई कामवाली बाई काय म्हणते? कामवाली बाई, बाई मला बाई आवडत नाही हे लफडं. बाई मला बाई आवडत नाही हे लफडं. प्रथम विचारून घेते मी धुवायला कपडं. प्रथम विचारून घेते मी धुवायला कपडं, का काही काढून ठेवलं ना सामान. मी कपडेवाली कामवाली बाई येते, बिचारी तिला काही माहित नसतं, काहीच नसते. तिला विचारतो, तिच्यावर आड आणतो, हा पुण्याचा भामटा हा जिबरी आहे. ती म्हणते, अन प्रथम विचारून घेते मी धुवायला कपडं. घरी येताना बी, घरी येताना बी, घरी जाताना बी, घरी येताना बी, घरी जाताना बी, संध्याकाळी बा घरची बाय, संध्याकाळी बा घरची बाय, बाय, बाय. घरी येताना बी, घरी जाताना बी, आणि सांगते घरी बा घरची बाय, सांगते घरी बा घरची बाय. रवी, रवी याच्या पॅन्टीत काय? गायक साहेबांकडे जरी बँजो वाजवत असत रवी जावळे, पण माझा भाऊ आहे. हे राम, मला काही काही खास खास माझे आवडीचे फार बँजोवाले आहेत, ज्यांचं मला फार वाजवणं आवडतं. म्हणून मी माझ्या भावाला आवडीनं पैसे दिले. 1, 2 आणि अजून 2-3 आहेत. कमलेश जाधव, भरपूर असे 2-3 मोजकीच लोक आहेत जे मला फार आवडतात वाजवत. आता मग बाकीचे लंडन, अमेरिका, फॉरेन ब्रिटन आहे, काही कामाचे नाही. सुरामध्ये तार लावता येत नाही आणि मी बँजोवाला. ए भैया, सवाने तिकडं तवाने. रीत आहे जुनी, रीत आहे जुनी, पाहिलं तपासूनी, रीत आहे जुनी, पाहिलं तपासूनी. असा राग हाणू बघितलं काय, असा राग हाणू. हे बोल.
बाईली म्हणली घेता कमरेवर, बघा काय म्हणली ती, घेता कमरेवर, इकडे घेतलं तर इकडे घेतलं. घेता कमरेवर कारण सांगते तुझा, आणि बोली घेऊन झाला याचा. कसा असं झालं? अशी बाईने ऍक्टिंग दाखवली. एखाद्याचं हॅलो, एखाद्याचं बाबू असेल तो जीव जाऊ, आणि त्याचं व्हायचं जायचं असेल तर ते म्हणाल वाटलं केलं बाईचं. परंतु मी तुम्हाला सांगतो काय झालं. माझा बाबू हा गुटगुटीत होता, आणि त्या केक कापायच्या गडबडीमध्ये एवढी धावत आली ही. आणि मग काय झालं, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक गीतकार, संगीतकार नाही अजून मी, संगीतकार तिकडे, पण राहुल शिंदे काय म्हणतात, अरे कमरावर बाबू हिने घातलाय, त्याला असं उचलाव लागेल हळू, कारण त्याला उचलता तुझा जीव जाईल, ते मुला जरी असला तरी जीव जाईल, आणि चांगला असला तर तुझी काय मग खैर नाही. आहे का नाही मग, ते मुळा जरी असला तरी, कारण मला माहितीये माझा बाबू कसा आहे, तो भले लुळा होईल, नगडा होईल, आंधळा होईल, पण कामाच्या कायद्याला बरोबर कामच करू. आणि म्हणून बाईंच्या प्रश्नाचं उत्तर आहे बंधूंनो, अरे कमरावर बाबू हिने घातलाय, अशी घाई गडबडीत, अरे कमरावर बाबू हिने घातलाय, अरे घातलाय जावा, आणि घातलाय जावा. आणि मग काय झालं, अरे काय सांगू राव हिचा असा रागाला बघतोस आणि पोरा तुझ्या पॅन्टीत काहीच नाही. नंतर बाई म्हणाली की बोले त्या नौकरांनीवर हा चिडतो. आता त्या नौकरांनीचा आणि त्या मालकाचा काही संबंध नाही. होय हो मॅडम, कुणी गाणं लिहिले? झालं तुम्ही लिहिले मग काय बोलायला नको. आता विचार करतोय सारखे नौकरांनीला असेल तर तो मालक कसा असेल मग? हा त्याच्यामुळं बाई नौकरांनी बद्दल असं बोलू नये. बिचारा माय मावले पोट पाणी भरायला जातात तिथं. आणि जो मालक असेल तो आपल्या बायकोला विचारेल का त्या नौकरांनीला विचारेल? पण काय लपडं होतं मी तुम्हाला सांगतो. मालक असतो मायासारखा, नौकरी असते हिच्यासारखी. मग ती माझी बायकोला सावटाळते. मग तो नवरा ती ज्यावेळेस म्हणती ती नौकरांनी, आता विचार करा नौकरांनी अशी कोणच्या बालकाला म्हणाल की तुझ्या पॅन्टीत काही सापडलं नाही गो. होय
म्हणाल का तुमच्या पॅन्टीत काय सापडलं नाही? हात लावलं तर किती मोठं गावा सापडलं तिला. किती खिशा असतात बघ ना किती खिशा असतात आणि त्यात एक चोर पाकिट आहे अजून. आणि मग त्याची बायको जेव्हा ओरडत ओरडत येते तो नवरा त्या बायकोला म्हणतो बरं का मिसेसजी, तो नवरा त्या बायकोला म्हणतो अगं अशी ओरडू नको, रागानं पाडू नको. त्या कामाने विचारल्यावर कशाला चिडते तू उगाच? अगं अशी ओरडू नको, रागानं पाडू नको, अगं नाही तू अशी चिडू नको. मी नवरात्रीला घेऊन जाणार नाही, कारण मी काही तो नव्हे. आणि म्हणून अगं अशी ओरडू नको, रागानं पाहू नको, अगं नाही कोणाला दाखवलं. अगं माझं सामान तुझ्या साडीत लपवलं. आता ते पॅकेट काढले म्हणले होते कसं काही पॅकेट राहील. अगं नाही कुणाला दाखवलं. वाईट नाही, पर्स असेल, पैसे असतील, अंगठी असेल, चेन असेल, तो नवरा काय म्हणतो अगं नाही कोणाला दाखवलं, अरे सामान तुझ्या साडीत लपवलं. मगाशी काय एवढी आगरी भाषा बोलत होती बाई. अरे आणि मगाशी त्या कार्यकर्त्यांना म्हणती आगरी लोक मला मारणार नाही पण ह्याला नाही मारते. अरे बघा ही धंदा करते, धंदा पाठीला. गाणं कसं पाहिजे, आगरी कोळी लोकांना गाणं कसं लागतं बघा, लक्ष द्या. अरे बघा ही धंदा करते, धंदा पाठी लावल्यावर, अरे पाठी लावल्यावर, अरे पाठी लावल्यावर, अरे हिनं काटेरी म्हावरा खावल्यावर, हिनं काटेरी म्हावरा खावल्यावर, आणि हिनं माल कमावलाय सावल्यावर. येता माझ्या डोक्यात आला ह्यो आकडा. अरे बघा ही धंदा करते, धंदा पाठी लावल्यावर, बघा ही धंदा करते, धंदा पाठी लावल्यावर, बघा ही धंदा करते, धंदा पाठी लावल्यावर, अरे पाठी लावल्यावर, अरे पाठी लावल्यावर, आणि तो काटेरी भावरा खावल्यावर, जावल्यावर म्हणजे बाहेर सुकट सुकट बोलली. भावरा खावल्यावर गेलं माल कमावलंय सावल्यावर.
माझं शेवटचं गाणं सादर करताय, लक्ष असावं. वर्षाताई, माझा मी शेवटचं गाणं गातो. ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला फार अतिशय दुःख झालं एक गोष्ट ऐकून की आदरणीय हिरामनजी सुर्वे साहेब यांचे चिरंजीव आज 14 वर्ष झाली त्यांना जाऊन. बंधूंनो, या जगामध्ये सर्वात मोठं दुःख कुठलं असेल तर हे मोठं फार दुःख आहे. कारण मुलाने बापाच्या खांद्यावर गेलं पाहिजे, परंतु बापाच्या खांद्यावर मुलाने जाणे ही फार म्हणजे दुर्दैवी घटना आहे. आणि म्हणून आज या कुटुंबाला खरंच माझा मानाचा, आमच्या दोन्ही कलावंतांच्या वतीनं मानाचा जयभीम आहे की एवढं मोठं दुःख सहन करत असताना देखील आपण समाजकार्य करताय, समाजाची चळवळ उभी करताय. आणि म्हणून एक छोटस गाणं आपल्यासमोर सादर करताय. काय चूक भूल झालीच तर माफ करा, कारण हे गाणं मागाशी मी त्यांच्या घरामध्येच लिहिलेलं आहे. जीवा भावाच नात तोडून आणि सचिन भाऊ आम्हा गेले सोडून. सचिन भाऊ आम्हा गेले सोडून. आज जरी ते हयात नसते तरी त्यांना आपण पाहू शकतो, पण कुठे कुठे पाहू शकतो. फोटो मधील तुझा पाहून मुखडा, फोटो मधील तुझा पाहून मुखडा. हिरामन काका बोले माझ्या काळजाचा तुकडा. काळाने नेले केसी तुला ओढूनी आणि सचिन भाऊ आम्हा गेले सोडून. आणि म्हणून वर्षात ऐकाय बोलते गीतातून सादर करताय. अरे वर्षात ताई आज बोले ठाई ठाई.
माझे सचिन राव इथे दिसत नाही माझे सचिन राव इथे दिसत नाही माझे सचिन राव इथे दिसत सचिन भाऊंचा अंत झाला. मला वाटतं रोहित आणि रोहन 3 वर्षाचा आणि 1 वर्षाचा मुलगा होता आणि म्हणून मला असं वाटतं रोहित रोहन होती छोटी बाळ रोहित रोहन होती छोटी बाळ रोहित रोहन होती छोटी बाळ रोहित रोहन छोटी होती बाळ आमच्यावर कोसळ आमच्यावरी आला निर्दयी काळ आमच्यावरी आला निर्दयी काळ आमच्यावरी आला निर्दयी काळ
चिन्ह